गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत पूजेत अशुद्ध पाण्याचा वापर टाळा, म्हणजेच घराची प्रगती थांबण्याचे जे कारण आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्यावर उपाय. देवपूजेसाठी शुद्धता आणि पवित्रता महत्त्वाची मानली जाते. अनेक घरामध्ये देवांना स्नान घालण्यासाठी किंवा पूजेसाठी घरगुती पाणी वापरण्यात येते. मात्र असे मानले जाते की अशुद्ध पाणी वापरण्यामुळे घराची प्रगती थांबते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याच विषयावर पॉइंट वाईज माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. पाण्याचे पावित्र्य. पूजेसाठी वापरणारे पाणी गंगाजल, तुळशी जल किंवा शुद्ध पाणी असावे. घरगुती नळाचे पाणी क्लोरीनयुक्त किंवा अशुद्ध असू शकते, त्यामुळे ते देवपूजेसाठी योग्य नाही. नकारात्मकता ऊर्जा. अशुद्ध किंवा अशांत वातावरणातून आलेले पाणी देवांना अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा प्रभावित होते. यामुळे घरातील शांती आणि समृद्धीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. धार्मिक दृष्टिकोन. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजेसाठी शुद्ध आणि सात्विक गोष्टीचे उपयोग करावा. नळाचे पाणी बहुधा अनेक ठिकाणी प्रवास करून येते आणि त्यामध्ये अशुद्धता असू शकते. घराच्या प्रगतीवर परिणाम. पाण्याची अस्वच्छता आर्थिक प्रगतीत अडथळा आणू शकते. अपवित्र जलामुळे घरातील सुख शांतीवरही परिणाम होतो. शुद्ध जलाचे महत्त्व. देवांना अर्पण करण्यासाठी फिल्टर न केलेले पाणी किंवा उकळलेले किंवा गंगाजल वापरणे श्रेयस्कर असते, किंवा तुम्ही विहिरीचे पाणी अथवा बोरचे पाणी देखील तुम्ही वापरू शकता. पवित्र पाणी सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि घरातील मंगलकार्य वृद्धिगत होते. पर्यावरणीय दृष्टिकोन. पूजेसाठी वापरलेले घरगुती पाणी अनेकदा केमिकलयुक्त असते, जे देवांच्या मूर्तीसाठी हानिकारक ठरू शकते. शुद्ध पाणी वापरणे पर्यावरणपूरक देखील ठरवते. आध्यात्मिक दृष्टिकोन. पाण्याची शुद्धता देवतांशी आत्मिक जोडणीस मदत करते. शुद्ध जल अर्पण केल्याने भक्तिभाव वाढतो आणि मन शांत राहते. स्वच्छतेचे पालन. पूजेसाठी वापरले जाणारे भांडी आणि पाणी स्वच्छ व शुद्ध असावे. घरगुती पाण्यात घाण, टाकाऊ पदार्थ असण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याचा वापर टाळावा. शास्त्रसंमत उपाय. स्कंदपुराण, गरुड पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगितले आहे. गंगाजल, तुलसी जल किंवा उकळलेले पाणी पूजेसाठी योग्य मानले जात नाही. यावर उपाय काय? देवांना अर्पण करण्यासाठी गंगाजल किंवा तुलसी टाकलेले शुद्ध पाणी वापरावे. पाण्याची गाळणी करून किंवा उकळून ते पवित्र करून वापरणे योग्य ठरेल. ही सर्व कारणे लक्षात घेऊन घरगुती नळाचे पाणी वापरण्याऐवजी शुद्ध आणि पवित्र जल देवांसाठी वापरल्यास घराची प्रगती आणि सुख समृद्धी